हेमंत पाटील यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। धमकीनंतर हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। पाटील यांना विदेशातून धमकीचा फोन आला होता। धमकीच्या फोन नंतर आता त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। खासदार हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। त्यांना धमकी आली आहे। विदेशातून धमकीचा फोन आलाय। हेमंत पाटील यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आली आहे। त्यांना विदेशातून धमकीचा फोन आलाय। त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। धमकीच्या फोन नंतर आता हेमंत पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। धमकीचा फोन कुठून आला याचा तपास आता पोलीस करतायत। धमकीच्या फोन नंतर आता त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। हेमंत पाटील यांना विदेशातून धमकीचा फोन आलाय। पाटील यांना विदेशातून फोन आल्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। नेमका फोन कुठून आला आणि कशा संदर्भात धमकी देण्यात आली आहे याचा तपास आता पोलीस करतायत। मात्र सध्या आता त्यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली। शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या बंदोबस्तामध्ये आता वाढ करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। प्रवीण, काय अधिकची माहिती? नक्कीच हिंगोलीचे नांदेड लोकसभेचे आमदार जे आहे हेमंत पाटील, परदेशातून त्यांना धमकीचा फोन आला होता आणि त्यामध्ये येणाऱ्या 26 जानेवारी रोजी देशात घातपात घडवण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यावरूनच आज खासदार हेमंत पाटलांच्या नांदेड येथील निवासस्थानी मात्र आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। प्रवीण, नेमका फोन कुठून आला होता आणि आता पोलीस आता पुढचा तपास काय करतायत? प्रवीण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे।